नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आरती मुक्ताची माफी मागत असते आणि म्हणत असते की सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला एवढं सहन करावं लागलं. मुक्ता आरतीला म्हणते की मी तुझ्या जागी असते तर कदाचित मी देखील हेच केलं असतं. तशा सिच्युएशन येतात त्यावेळेस आपण प्रायोरिटी फॅमिलीलाच देतो ना. त्यामुळे तू आता स्वतःला ब्लेम करू नकोस. खरं तर तू इतक्या सगळ्यातून जात होती तरी देखील तू यांना मदत केली. त्यासाठी तर मीच तुला खरं थँक्यू म्हटलं पाहिजे. ज्यामुळे हे सत्य समोर आलं आहे आरती. तर आरती म्हणते की मॅम, मला थँक्यू म्हणून लाजू नका. त्यावर आरती म्हणते की मॅम, मी तुम्हाला एक सांगू का? ती म्हणत असते की मॅम, तुम्ही खरंच खूप लक्की आहात. तुम्हाला सागर सरांसारखा नवरा मिळाला. त्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. जे बघा ना, बायकोबद्दल कोणालाही असं ऐकायला मिळालं तर कुणी वेगळाच विचार करेल. बायको विरोधात पुरावे मिळून सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवणारे खूप कमी असतात. तेव्हाही आणि आत्ताही सरांचा तेवढाच विश्वास आहे तुमच्यावर. आणि हे बघून मला खूप बरं वाटतंय मॅम. आणि येते मी आता. सागर आरतीला म्हणतो की जोपर्यंत तुझ्या आईची तब्येत बरी होत नाही, त्यांचं ऑपरेशन होत नाही, तोपर्यंत मी त्यांचा खर्च करेन. डोंट वरी. ती सागर समोर हात जोडते आणि रडायला लागते आणि म्हणते की सर, थँक्यू, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार. त्यानंतर आरती तिथून निघते. त्यानंतर मुक्ता आणि सागर एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तिकडे स्वाती रूम मध्ये बसलेली असती तिच्या आणि लाईट बंद केलेला असतात तिनं. इंद्रा तिथे येते आणि तिला दरवाजात उभा राहून बघते. नंतर इंद्रा स्वातीजवळ येते आणि स्वातीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की स्वाती, असं रडून काय उपयोग आहे ग? आणि तू असा अंधार करून कशाला बसली? चल तू बाहेर. स्वाती इंद्रावर चिडते आणि म्हणते, जा ना तू मम्मी बाहेर. काय यायचं नाहीये, तू जा. इंद्रा म्हणते की मला माहिती आहे तुला राग आला आहे. इंद्रा म्हणते की आपण सागरशी बोलू, तो यातनं काहीतरी मार्ग काढेल. स्वाती म्हणते की काय होणार आहे त्याच्याशी बोलून? काही तो करणार नाहीये आणि मला कोणाशीही बोलायचं नाहीये. इंद्रा म्हणते की जावई बापूंना आपण लवकर बाहेर काढू. ती म्हणते की त्यांना बाहेर काढायचंच असतं तर तुम्ही आतमध्ये टाकलंच नसतं. आणि मला कोणाकडूनही काहीच अपेक्षा नाहीये मम्मी. त्यावर इंद्रा म्हणते की स्वाती, मी तरी काय करू? आपलेच दात आणि आपले स्वतःची अवस्था झाली आहे माझी. मला समजावून घे ना ग तू. ती लगेच तिच्या समोर हात जोडते आणि म्हणते की तू मला समजावून घे. मला कुठेही यायचं नाही आणि कोणाशीही बोलायचं नाही. मला इथेच शांत बसू दे. इंद्रा म्हणते की असं नको करू ग, चल ना. त्यावर स्वाती मोठ्याने ओरडते आणि म्हणते की जा ना तू. त्यानंतर इंद्रा तिथून निघून जाते. दुसरीकडे हॉलमध्ये सागर, बाप्पू आणि इंद्रा बसलेले असतात आणि इंद्रा सागरवर चिडत असते आणि म्हणत असते की जी गोष्ट घरातले घरात मिटवता आली असती ती बाहेरच्या लोकांना सांगून काय उपयोग आहे? सगळी आबरू वेशेला टांगण्याची काय गरज होती? मला माझ्या पुरीचा संसार सुखाचा बघायचाच नव्हता ना. सागर इंद्राला म्हणतो की पुन्हा तेच. या सगळ्यामध्ये मुक्तावर अन्याय झाला आणि तू सतत त्यांना दोष देते. आणि हे बघ, कार्तिकला पोलिसांकडे मी दिलं, त्यांनी नाही. त्यांना यातलं काहीच माहिती नव्हतं. मला म्हणते की घे तू तिचीच बाजू घे, पण मला माहिती आहे ती माझं घर मोडायला निघाली आहे. आधी लक्कीच्या मागे लागली, आता स्वातीच्या मागे लागली. असं कधीच भलं होणार नाही. तू इंद्रावर चिडतात आणि म्हणतात की इंद्रा, बस कर आता. तू काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का? तो कार्तिक किती नालायक माणूस आहे हे सगळं पुराव्यासहित सिद्ध झालं आहे. हे सगळं त्याच्याच तोंडून ऐकलं तरी देखील तू सुनबाईच्या नावाने खडे फोडतेस. अगं, सुनबाई देखील कोणाची तरी मुलगी आहे. तुझ्या मुलीशी जर असं कोणी वागलं असतं तरी सुद्धा तू हेच बोलली असती का? समजा मुक्ता जर तुझीच मुलगी असती तर? इंद्रा म्हणते की मी एवढा तमाशा करायला दिलाच नसता. मला काय करणार, माझं आईचं काळीज आहे. त्या मुलीचा संसार तिच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना ती नाही बघू शकत. तरी देखील मी काय बोलायचं नाही का? त्यावर सागर ओरडतो आणि म्हणतो की बोलायचं असेल तर बोल, पण उगाच काहीही बोलू नकोस. स्वाती माझी सुद्धा बहीण आहे. की जेवढं दुःख तुला होतंय ना तेवढं दुःख मला देखील होतंय. तर जे काय घडलं आहे ते सगळं वाईट आहे, पण यात मुक्ताची काही एक चूक नाहीये. आणि आणखी एक गोष्ट, कार्तिक सारखा नालायक नवरा असण्यापेक्षा माझी बहीण एकटी राहिलेली चालेल मला. ती समर्थ आहे तिला सांभाळायला.
तर बापू म्हणतात की सागर बरोबर बोलतोय, त्या कार्तिक किती नालायक आहे, आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे. अगं आपण त्याला आपल्या पोरासारखी वागणूक दिली, एवढा विश्वास ठेवून देखील तिने विश्वासघातच केला आपला. आपल्या सुनबाईनं त्याची आपल्या विरोधात जाऊन मदत केली आणि त्याने त्याच्यावरच घाणेरडी नजर ठेवली, आणि तरी सुद्धा तू असं बोलतेस. दुसरीकडे मुक्ताला मी का म्हणत असते की खरं तर ताई तुझंच चुकलं. ज्यावेळेस त्या माणसाने तुझ्या अंगाला हात लावला ना, त्यावेळेसच तू त्याचा हात मोडून त्याच्या हातामध्ये द्यायला हवा होता. त्यावेळेस माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यावेळेस तू मिहिरला कशी फरफटत पोलिसांकडे घेऊन गेली होती ना, तसंच त्याला देखील फरफटत घेऊन जायला हवं होतंस. ह्या अशा लोकांना वेळच्या वेळी शिक्षा दिली ना, तरच ते वठणीला येतात. त्याला तेव्हा शिक्षा मिळाली असती ना, तर त्याने कुठल्या बाईकडं नजर वरू करून देखील बघितलं नसतं. ह्या अशा लोकांची कशी हिंमत होते ना ताई, हेच कळत नाही. त्यावर मुक्ता म्हणते की मला हे सगळं आठवून देखील किळस वाटते. दुसरीकडे बापू इंद्राला म्हणतात की मला तर इतकी चीड येते ना त्या कार्तिकची, मला त्याचं तोंड देखील बघण्याची इच्छा नाहीये. दिवशी सोनबाई इतक्या कळकळीने विनवण्या करून आपल्याला सांगत होती, पण आपण काय केलं, त्या कार्तिकने 4 मेसेज काय दाखवले, आपण त्याच्यावरच विश्वास ठेवला आणि सुनबाईवर अविश्वास दाखवला. बापू सागरला म्हणतात की पोरा तुला एक सांगू का, मला ना तुझं खूप कौतुक वाटतं. तू मात्र डगमगला नाही. आम्ही कुणी सुनबाईवर विश्वास दाखवला नाही, पण तू विश्वास दाखवला. इंद्रा बापूला म्हणत असते की तुम्ही कितीही कौतुक केलं ना तिचं, तरी देखील तिने माझ्या मुलीचा संसार मोडला आहे, हे मी कधीच विसरणार नाही. त्यावर सागर म्हणतो की आई बस झालं आता. तितक्यात मिहीर येतो आणि म्हणतो की दादूस, मला जसं कळलं ना तसं मी लगेच निघून आलो. माझा तर विश्वासच बसत नाही, कार्तिक असं करू शकतो. इंद्रा लगेच म्हणते की झालं आता, याला देखील कळलं, आता सगळ्या जगाला कळणार. ह्या पोरीनं तोंड दाखायची जागा पण ठेवली नाही कुठं. त्यानंतर इंद्रा तिथून निघून जाते. मागे तिला समजावण्यासाठी बापू देखील निघून जातात. सागरला म्हणत असतो की थोडा वेळ जाईल पण सगळं नीट होईल. दुसरीकडे सई मुक्ताजवळ येते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ताई आपण पप्पाच्या घरी कधी जायचं, सांग ना पण मुक्ताई. एवढ्यात सागर येतो आणि म्हणतो की आत्ता लगेच. ते सागर जवळ पळत जाते आणि म्हणते खरंच. त्यावर सागर म्हणतो की हो. सागर तिथे आलेला बघून मी एका सईला घेऊन बोक्याबरोबर खेळायला जाते. सागर मुक्ता जवळ जाऊन बसतो आणि मुक्ताला म्हणतो की चला आपण आपल्या घरी जाऊ. त्यावर मुक्ता म्हणते की सागर तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं ना, त्यासाठी खरंच थँक्यू. माझ्यावर विश्वास दाखवला, जे काय घडलं त्यातला खरेपणा शोधून काढला, माझी बाजू मांडली सगळ्यांसमोर, आणि सगळ्यासाठी खरंच थँक्यू. पण मी तुमच्याबरोबर घरी नाही येऊ शकत. सागर मुक्ताला म्हणतो की पण का, आता सगळं सॉल्व्ह झालं आहे, आता काय प्रॉब्लेम आहे. मुक्ता म्हणते की हो प्रॉब्लेम आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे पण स्वातीताई आणि मम्मींचा विश्वास नाहीये. त्या आजही मला दोषी मानतात. असं असताना मी त्या घरामध्ये आले तर त्या दोघींची चिडचिड होत राहील, घरातील वातावरण बिघडत जाईल आणि मला नकोय यातलं काही व्हायला. त्यापेक्षा मी न आलेलंच बरं आहे. सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही असं समजू नका, मी स्वाती आणि आईला समजावेल आणि थोडा वेळ दिला तर सगळं ठीक होऊन जाईल. मुक्ता म्हणते की सागर प्लीज मला घरी येण्याचा आग्रह नका करू. तेवढंच स्वाती आणि इंद्रा तिथे येतात आणि स्वाती म्हणते की बरोबर बोलती मुक्ता. ती स्वाती मुक्ताजवळ जाऊन उभा राहते आणि स्वाती म्हणते की मी तुझे हात जोडून माफी मागावी, मग तू घरी यावंस हेच हवं आहे ना तुला. आणि स्वाती मुक्ताजवळ हात जोडते आणि म्हणते की मोठ्या मनाने माफ कर मुक्ता, मला माझं खरंच चुकलं, तुझ्यावर मी विश्वास नाही ठेवला, तुला चुकीचं समजले. पण बघ ना सत्य बाहेर आलं. म्हणतात ना सत्य कधी लपून राहत नाही. खरंच कार्तिकला शिक्षा झाली आहे, ते जेलमध्ये गेले. पण मुक्ता आता आम्हाला शिक्षा देऊ नकोस ना, घरी चल. मी खरंच मनापासून म्हणते तुला, माझ्या मनामध्ये अजिबात राग नाहीये तुझ्याबद्दल. आम्हाला आमची चूक कळली आहे, ती चूक सुधारायला म्हणूनच आलोय. प्लीज तू घरी चल. मी लगेच म्हणते की 1 मिनिट, काय चाललं आहे हे सगळं. आणि इंद्राताई तुम्ही गप्प का आहात, तुम्ही तर काहीच बोलत नाही आहात. तुम्ही मुक्ताला घराबाहेर काढायला निघाला होतात ना, आता न्यायला आलात का. माझी मुलगी काही बाहुली वाटली का तुम्हाला, म्हणजे त्यावेळेस खेळ आणि टाकून दिलं. माधवीला म्हणते की तुम्हाला राग येणं साहजिकच आहे हो. मुक्ताजवळ इंद्रदाते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता तू घरी चल, तू सगळ्यांना हवी आहेस. माधवी लगेच म्हणते की आणि तुम्हाला. लगेच म्हणते की मला पण तू हवी आहेस, चल घरी.
स्वाती मुक्ताचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की मुक्ता, आपलं घर तुझी वाट बघतंय, प्लीज घरी चल. आणि मुक्ताला स्वाती मिठी मारते. स्वाती हे सगळं कार्तिकच्या सांगण्यावरून करत असते. कार्तिकने पोलीस स्टेशनमधून स्वातीला फोन केलेला असतो. स्वाती कार्तिकला म्हणत असते की तुम्ही बरे आहात ना, हे सगळं मुक्तामुळे झालं आहे, सोडणार नाही मी तिला. कार्तिक म्हणतो की ही चूक करू नको, मी तुला हेच सांगण्यासाठी फोन केला होता की तू घरच्यांशी नॉर्मल वाग, त्यांना असं वाटू दे की तुला खरंच पटलं आहे की मुक्ता खरं बोलत होती. त्यावर स्वाती म्हणते की पण का? कार्तिक म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे, मी जसं सांगतोय ना तुला तसंच तू कर, सगळ्यांचा विश्वास मिळव. ती वेळ आली का या सगळ्यांचा हिशोब चुकता करू आपण, तोपर्यंत तू कोणालाही संशय येऊ देऊ नको, कळलं का तुला? आणि मी जसं सांगतोय ना तसंच कर आणि तू प्लीज रडू नकोस, पुन्हा परत कॉल करेल तुला. हे सगळं कार्तिकचं बोलणं मुक्ताच्या गळ्यात पडून स्वाती आठवत असते. आणि मुक्ता कोळ्यांच्या घरामध्ये जाते. कोळ्यांच्या घरामध्ये सगळेजण गेम खेळत असतात. कोमल मिहीरला प्रश्न विचारते की मिहिकाचं फेवरेट रेस्टॉरंट. लगेच सांगतो की अरे सिम कॉर्नर. मिहिका लगेच म्हणते की माहिती आहे त्याला. त्यानंतर सगळेजण मिहीरसाठी टाळ्या वाजवतात. म्हणते की मिहिकाचे तर 2 प्रश्नचे उत्तर चुकले, पण मिहीर तुला तर तिच्याबाबत सगळंच माहिती आहे. नंतर सागरला क्वेश्चन विचारणार असतात. कोमल सागरला म्हणते की यामुळे आम्हाला कळेल की तुमच्यामध्ये किती बॉन्डिंग आहे. त्यानंतर कोमल सागरला क्वेश्चन विचारते, मुक्ता वहिनीचा फेवरेट कलर. तर म्हणतो की ग्रीन. त्यावर सई म्हणते नाही पप्पा, बेबी पिंक. म्हणते की ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन विचारूयात. कोमल म्हणते की मुक्ता वहिनीची फेवरेट डिश. त्यावर मिहिका म्हणते की सोपं आहे. सागर म्हणतो की पुरणपोळी. कोमल म्हणते की नाही, रॉंग, मसाले भात. मिहीर म्हणतो की मसाले भात. त्यावर मुक्ता म्हणते की हो, आमच्या गोखल्यांकडे आम्ही खातो मसाले भात. पुरणपोळी पण आवडते, पण मसाले भात जास्त आवडतो. म्हणते की पुढचा प्रश्न विचारते आणि म्हणते की मुक्ता वहिनीचं फेवरेट डेस्टिनेशन. मुक्ता सागरला खुणावून सांगत असते. त्यावर मिहिका म्हणते की नाही, ही चिटिंग आहे. त्यावर सागर लगेच म्हणतो की काश्मीर. कोमल पुन्हा परत दुसरा प्रश्न विचारते, मुक्ता वहिनीची फेवरेट स्वीट डिश. सागर म्हणतो की पुरणपोळी नाही तर आईस्क्रीम. त्यावर मुक्ता म्हणते की नाही, सीताफळ बासुंदी. मिहिका म्हणते की कसे काय विसरलात, तुमच्या लग्नात स्पेशल डिश होती, आम्ही किती पाजली होती तुम्हाला. सगळेजण सागरवर हसत असतात. पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ता म्हणत असते की मला यांच्यासाठी काहीतरी बोलायचं आहे. माझ्या मनात कधी काय चालू असतं, माझं खुश होणं, माझं दुखावलं जाणं हे एक्झॅक्टली त्यांना लगेच कळतं. आणि सागर देखील उठतो आणि मुक्ताजवळ येतो आणि मुक्ता म्हणते की सागर, मला तुम्हाला खरंच सगळ्यांसमोर थँक्यू म्हणायचं आहे. आणि तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला, माझ्या पाठीशी उभे राहिलात, थँक्यू. पुढील भागाच्या डेली अपडेट बघण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.